हे गाईज कसे आहेत तर तुम्ही बरे असतील तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज आज मी आलो आहे तिरुपतीला। तर हा ब्लॉग मला कालच चालू करायचा होता पण माझी थोडी तब्येत बिघडलेली म्हणून। तर चला आता मी वरती चाललोय, तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू वरती जायचा घाटातला। चला आता सगळं काही दाखवणार आहे मी तुम्हाला। तर गाईज मी वरती पोहोचून पहिलं दर्शन घेतलं, कारण की इथं दर्शनाला खूप टाईम लागतो आणि 300चा एक तिकीट काढायला लागतो। पण आम्ही फ्री लाईनीत घुसलेलो, पण तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की तिथं मोबाईल अलाउड नव्हता। चला गाईज आता आम्ही बाजार फिरणार आहे, तुम्हाला बाजार पण दाखवणार आहे। गाईज आता आम्हाला जेवायला आणायला चालले मी मस्तपैकी दाल तडका। गाईज आता आम्हाला जेवायला आणायला चालले आहोत दाल तडका, कारण की आमच्याकडे आण भाकरी आम्ही घरातून घेतलेल्या। तर मी राहुलदा आणि कुणाला चालल्या। चला आता दाखवतो कुठं भेटते ते तुम्हाला। बघू शकता छान अशी मूर्ती आहे इथं तिरुपती देवाची, एक नंबर। बघू शकतात सगळीजण इथं फोटो काढतायत, आपण पण काढू। पहिला जरा खायचा बघू। भैया इथं फ्री बस बघू शकतात। हा आहे तिरुपतीचा बाजार, सगळं इथे भेटेल, पूर्ण हॉटेल वगैरे सगळं आहे इथे। बघू शकता तुम्ही सगळीकडं इथं हॉल वगैरे सगळं आहे वरती। बघू शकतात पूर्ण बाजारच आहे हो। आता आम्ही दाल तडका घ्यायला आलो, इथं मस्त हॉटेल आहे। तुम्ही पण आल्यावर इथं ज्या मस्त इथं टेस्ट असते बघू शकता। आता बनवतात आमच्यासाठी, आम्ही ऑर्डर दिले 4 दाल तडक्याची। तर काही आता आम्ही दाल तडका घेतलेला बघू शकतात। आता चालले हो रूममध्ये। चला आता रूम खूप लांब आहे, खूप चालायला लागेल। चला आता गाईज बघू शकतात मस्त छान अशी मूर्ती, मस्त सजावट, पाऊसचा फवारा बघू शकतात।
बघू शकतो एक नंबर अशी मूर्ती. आम्ही आलेलो दडका घेऊन बघू शकतो मस्त दडका आता पूर्ण दडू आम्ही. तर काही आता आम्ही चाललो खाली, तुम्हाला दाखवलेला मी तर कसं वरती येत. आता चला आता आम्ही खाली चाललो, सगळं खालचं पॉइंट दाखवीन तुम्हाला. चला आता आम्ही बसला बस मध्ये. चला trying not to catch a glimpse of me. Don't you worry, it's okay to take a peek. See the magic words now, pretty please. Yeah, try to hide it, and you've gotten curious. So let your feelings out, stop playing dumb. 'Cause you know I am the fire, I got a feeling. Wanna come a little closer? Those words in your eyes, I'll treat it with kindness. Now whatever. I'm tired of getting so dumb. आता आम्ही इथं भाजी मार्केटमध्ये आलो. बघू शकतो खूप भाजी घेतले. तिरुपतीचे भाजी मार्केटमध्ये आलो. तर काय आम्ही आता सगळं काही सामान घेतले मस्त किराणा. तर इथे किराणाचं सामान नाही, इथं भाजी वगैरे सगळी घेतली आम्ही 3 दिवसाची. आता आम्ही चाललो वापस रूमवर. चला आता भेटतो डायरेक्ट रूमवर. काय आता आम्ही चाललो मस्त पॉइंट फिरायला. आता चला तुम्हाला पॉइंट दाखवतो. पहिलं इथं या करतो आम्ही एकदाचा हिसाब ना, आता बसतो मस्त वेगळे आम्ही ना पॉइंट दाखवतो. चला काही आता श्री कल्पेश्वर स्वामी मंदिरात आम्ही चाललेलो आहे. हा आमचा पहिला पॉइंट आहे. चला पूर्ण दाखवतो व्ह्यू बघा. गाईज वरते बघा मस्त माकड विकड वरती इलवलतन असं माकड. एक नंबर लोकेशन आहे. या तुम्ही पण कधीतरी. बघा पिल्लू किती आहे. आता मी मंदिरात आलोय. दादा आम्ही आलो हरे राम हरे कृष्ण मंदिरात. हे बघा छान असा टेम्पल. एक नंबर सुविधा आहे इथं. सगळं इथं एक नंबर असं टेम्पल आहे इथं. मस्त लाइटिंग वगैरे. चला आता आतमध्ये चाललोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ते येऊन घेऊन चाललोय. बघू काय होतंय. जमलं तर तुम्हाला दाखवतो. आम्ही राम मंदिरात आलो. बघू शकता पक्की गर्दी आहे. आरती चालू आहे आतमध्ये. आता आम्ही चाललो कालाष्टमीला. गोल्डन टेम्पल आमचा कॅन्सल झाला कारण की आमची ट्रेन सुटली 9ची होती. पण आमच्या मंडळीला थोडी प्रॉब्लेम झाला आंघोळी विंगोली करायचा. तर आता आम्ही कालाष्टमीला चाललो. चला आता तुम्हाला पुढे दाखवतो. आता बसतो रिक्षामध्ये. काय होतं आम्ही बसलो बसमध्ये चाललो कालाष्टमीला. आता आम्ही पोहोचलो कालाष्टमीला. आम्ही सगळी मंडळी पप्पा. आता आम्ही पुढे मंदिरात जाणार. हारादा पण आहे बघा. आता चाललो आम्ही वरती. एक नंबर असं व्ह्यू आहे वरती. चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट वरती गेल्यावर. बघू शकतो छान असं मंदिर बघा वरती. बघू शकतो आता आम्ही वरती चाललो. इथं दिवा पेटवायला आलो आम्ही. इथं बघा दिवा सगळी पेटवलं. आता आम्ही वरती चाललो चढत चढत. चला आता दाखवतो तुम्हाला पण वरती. मस्त व्ह्यू आहे.
वरती तर जाताना आला आम्हाला मोबाईल घेऊन मस्त व्ह्यू होता तिथं. पण आता खाली आल्यावर मी दर्शन घेऊन आता आंबे घेतलेत खायला तिथं. तर एका साईडला बसतो, पूर्ण परिवार आहे आमच्या तिथे. मी चला आता तिथे जाऊ जेवायला. काय आता आम्ही चला गोल्डन टेम्पलला. आमच्या ट्रेन येते 6:05 आम्ही निघले 5 वाजता. पण आता आम्हाला आता समजले का आमची 6ची ट्रेन आहे. चला आता जाऊ, काय केलं तुम्हाला दाखवतो. आता आम्ही उतरलो काठमांडू स्टेशनला. स्टेशनचं पण नाव एनटी आहे. तर आम्ही आता उतरलो, आता चाललो डायरेक्ट बसमध्ये बसायला. तर चला बसमध्ये बसून मी आता डायरेक्ट गोल्डन टेम्पलला पोहोचलो. चला आमची सगळी फॅमिली उतरले ना, आता आम्ही चाललो बसमध्ये बसायला. चला आता बसमधले लगे आम्ही गोल्डन टेम्पलला जाऊ. त्यांच्या हाय गाईज, आता बघा आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत. नाही गर्दी बघा किती, आम्हाला पाय टाकायला जागा नाही ना. आमचं बघा पनीत ब्लॉगर इथं बसलेला आहे, त्याला बिचारायला त्यालाच बसायची जागा नाही. काही आता आमचं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे. इथं आम्ही ट्रस्टीमध्ये जेवायला आलोय तिरुपतीच्या. इथं खूप अशी माणसं बसले सर्व इकडे. आता जेवायला घेतलाय, अजून पदार्थ येणार आहेत. मस्त असं छान असं इथं जेवायला बनवलं जातात. काही इथं फॉरेनर पण आले आहेत ऑस्ट्रेलियाच्या जेवण वाढण्यासाठी. Motivation towards blogger. Say it again. What's the question? Yes. What's the question? Teaching the motivational thing in 2 words. Trust yourself. Yes. Your country. Australia both, yeah. हाय गाईज, फायनली आम्ही आलोय स्टेशनवर आणि आता आम्ही चालू रूमवर. खूप थकलेलो बघा पार्टी राहुल दास आमची गँग. चला आता रूमवर जाऊ. बघू शकता आम्ही बसलो कशी. आम्ही ना फुल गच्चीन बसलो. पप्पा बघा पप्पा, फुल गच्चीन बसलो आम्ही. तेव्हा आता आम्ही चाललो काल्लेरला नाही ठाण्याला चाललो आम्ही. पहिला रेणीगुंडाच्या ठाण्याला. आमच्या बॅगा बघा तुम्हाला दिसतं कसं आहे. परले पिल्ला फीट मारू आम्ही त्यांना. दिसले असतील. चला आता आम्ही रेल्वे स्टेशनला चाललो. आता आम्ही पुण्याला पोहोचलो किती दिवसांनी. आता आम्ही पुण्याला पोहोचलो. इथं आमची ट्रेन थांबले 5 मिनिटासाठी. आता आम्ही वडापाव घेतला इथून.
बघा आता इथून वडापाव घेतला आम्ही आराधानी आणि कुणालनी. एक वडापाव घेतले का? चला आता आम्ही बसतो ट्रेनमध्ये. मी घरी पोचलो ना. आल्या आल्या पहिला मम्मीला भेटलो कारण की मम्मी आमच्या बरोबर होती कारण की मम्मीची आई वारली ना मानकुलीची, तर त्याच्याबद्दल मम्मी येऊ नाही शकली. तर पहिल्यांदा मम्मीला भेटलो ना, खूप छान वाटला ना. आलो ना नंतर लगे आंघोळ केली कारण की चिकट झालेला अंग पूर्ण. ट्रेनमध्ये आंघोळ नव्हती केली, तर आंघोळ करायला नव्हतं ना, तर आंघोळ नाही केली तर चिकट झालेलं. तर मस्त टिकली पावडर गेली. बरं ब्लॉग पण एंड करू. तुम्ही पण एकदा तिरुपतीला जा, मस्त फिरासारखं आहे. 10,000 जेवून जा, 10-15,000 खर्च पण तेवढा होते पण बघासारखं पण जाम. मग तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. चला आता मी ब्लॉग एंड करतो. जय श्रीराम, जय अग्रिकोली न बोला ओम साईराम.